कसं जाणार आहे मिथुन राशीसाठी येणारं 2026 हे वर्ष हे मी तुम्हाला सांगणार आहे. 2026 हे वर्ष मिथुन राशीसाठी नक्कीच चांगलं जाणार आहे. कारण आता सध्या मिथुन राशीमध्ये गुरु आहेत. गुरु तुम्हाला नक्की स्वास्थ्य, चांगलं आरोग्य, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुमचा ऑरा, तुमचा एक तेजस्वीपणा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तुम्ही खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकू शकता. त्याचबरोबर तुमची वाईफ किंवा तुमचं लाईफ पार्टनर, हजबंड यांच्याशी रिलेशन खूप चांगले असतील तुमचे. नंतर गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये जाणार आहे त्यानंतर सुद्धा तुम्हाला धनसंपत्तीसाठी चांगल्या गोष्टी घरामध्ये, मांगलिक कार्य याही सगळे पाहायला मिळतील. पण मी तुम्हाला सांगेन थोडं भावंडाशी थोडेसे राहू केतूमुळे ते वाद दाखवत आहेत. त्यामुळे थोडंसं भांडणतंटा होऊ शकतो, मनमुटाव होऊ शकतो. त्यामुळे खूप प्रेमाने आणि चांगल्या पद्धतीने राहा. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की कार्यक्षेत्रामध्ये ना तुम्हाला खूप असं कष्ट खूप करावे लागतील. कारण पटकन तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला खूप असं वाटेल की बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये काही गोष्टी तुम्हाला अशा पटकन मिळणार नाहीत किंवा तुम्हाला असं वाटेल की मी काम करतोय. पण मी तुम्हाला सांगेन काम करत राहा. नक्की याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. त्याचबरोबर न्यू जॉब, न्यू ऑपॉर्च्युनिटी याही तुमच्यामध्ये पाहायला मिळतात. पण थोडंसं तुम्हाला थोडा कष्ट करावे लागतील, थोडंसं फोकस करावा लागेल, थोडंसं नाराज होऊ नका. याही गोष्टी तुमच्या लक्षात असायला हव्यात. ट्रॅव्हल होऊ शकतं, बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकतात. मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा खूप चांगला काळ आहे. स्पेशली ज्यांना गव्हर्नमेंट जॉब करायचे आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला काळ आहे. त्यामुळे नक्की हार्डवर्क करा, चांगल्या गोष्टी करा, उपाय सांगितले ते नक्की करा. त्यांचं लग्न करायची इच्छा आहे त्यांना सुद्धा ऑक्टोबर नंतर तुम्ही पाहाल की खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. ज्या गोष्टी हव्या होत्या त्याही होतील. त्यामुळे मिथुन राशीसाठी येणारं वर्ष चांगलं आहे. पॉझिटिव्ह राहा, संयमाने डिसिजन घ्या, पटकन हताश होऊ नका. उपाय जे सांगितले ते करा. नक्कीच चांगलं वर्ष जाईल. बेस्ट ऑफ लक.